थँक यू सो मच सर. ज्यांचा आवाज तुम्ही अगदी ऐकत होता अर्थातच पाराबे गावचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक सचिनजी शेडगे सरांचा तुम्ही आवाज ऐकत होता. तसेच तुषारजी जांभळे सरांचा देखील आपण सकाळ दुपारच्या सत्रामध्ये देखील आवाज ऐकलेला आहे. नमस्कार, मी कुलदीप शेडगे परत एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडाप्रेमींचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातो मैदानामध्ये. तिथे रंगले मॅच. एका बाजूला आहे गडबवाडी सारकळ संघ, तर त्यांच्या अपोजिट खेळताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच F1 एक्यू संघ. सेमीफायनल क्रमांक 1 चा हा सामना आहे आणि हा महत्त्वपूर्ण सामना आहे आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी घडलंय काय, गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आले दीपक कदम आणि पहिल्याच चेंडूवरती अगदी षटकार खेचला गेलाय. अगदी षटकाराने सुरुवात केली या मॅचची. श्री गणेशा केलाय. इरादे स्पष्ट केलेत फलंदाज जितू मोरे याने. इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. थोडंसं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन केलं. चेंडू स्लोवर वन ठेवला. मात्र हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेला चेंडू खेळून काढला. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतायत. याच 3 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावांवरती. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील अभिमन्यू जाधव. एक मोठं नाव सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील. इथे देखील स्लोवर वन फिरकीची जादू, बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळाली. दीपक कदम यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, अगदी फलंदाजाचा स्टान्स ओळखला आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र दीपक कदम याने केली. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अभिमन्यू जाधव परत एकदा सज्ज असेल पुढील चेंडू खेळण्यासाठी. परत एकदा स्लोवर वन अगदी आडव्या बाटने चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मानस होता जितू मोरे यांचा. मात्र खराबपैकी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच जितू मोरे यांचा दुसरी धाव घेण्याचा मानस देखील पूर्ण झाला. या चेंडूवरती 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. याच 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धाब्यांवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे दीपक कदम यांचं. परत एकदा बोटांची जादू, अगदी गिरकी घेऊन फिरकी घेण्याचा प्रयत्न मात्र अभिमन्यू जाधव यांचा फसला गेला. चतुराई केली गोलंदाजाने. अगदी बीट केलं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतोय दीपक कदम. कित्येक काळ आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. आणि आज मात्र सेमीफायनल क्रमांक 1 चा हा सामना, पावसाळी रबल बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेत पहिलं षटक मात्र चांगलं हाताळलं. इथे मात्र अभिमन्यूनं जाधव देखील थांबणार नाहीये. गरकन गिरकी घेऊन गोलंदाजाची फिरकी घेतले. अगदीच नेत्रदीपक षटकार खेचला गेलाय. त्याने देखील इरादे स्पष्ट केलेत. मी देखील इथे थांबायला आलेलो नाहीये आणि इरादे स्पष्ट करताना अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला एक षटकार खेचला. काय सुरेख फटका खेळला गेला अभिमन्यू जाधवने. कित्येक वेळा या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. मैदानामध्ये दाखवून दिलंय. कित्येक काळ क्रिकेट खेळलाय, झगडलाय आपल्या गावासाठी. चांगली खेळी करताना अनेक वेळा आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. एक गाव 11चं क्रिकेट असो या असोसिएशन मधील स्पर्धा असो, अगदी जीव ओतून खेळणारा हा खेळाडू कित्येक वेळा आपण बघितलेला आहे. आज मात्र आपल्या संघासाठी चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. एकंदरीत एका षटकाचा खेळ झालेला आहे. एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर कडबवाडी सारखं संघाचं धावफलक मात्र 17 धावांवरती आपल्याला बघायला मिळत आहे. 6 चेंडू 17 धावा. एक सुरेख सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती विजय कदम आपल्याला पाहायला मिळतील. ते देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत एकयू गावचे. चांगली गोलंदाजी करतात. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन ही त्यांची खासियत आहे. आता मात्र पहिला चेंडूवरती प्रहार चढवलाय जितू मोरे. इथे मात्र हातांची ओंजळ करून बसला होता क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाच्या दिलाय दस्तक आणि चेंडू फरार झालाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. इथे देखील जितू मोरे देखील इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती
विजयवरती हल्लाबोल केला. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावांवरती. सेमीफायनल क्रमांक एक ही मॅच आहे. दोन्ही संघांसाठी हे महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये प्रत्येक संघ चांगले इफोर्ट्स घेताना पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजीमध्ये इफोर्ट्स घेतोय. कडपवाडी सारखा संघ इथे मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज त्या ठिकाणी आहेत. सुरेख झेल टिपला गेला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. अगदी विकेटचं पतन चांगली झेल गुड इफर्ट्स मी म्हणेन विजय कदम घेताना आपल्याला बघायला मिळाला. अगदी आपण पाहतोय तुमच्या आमच्या हक्काची स्पर्धा अर्थातच सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार मुंबई आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला प्रथम द्वितीय या स्पर्धेच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास मालिकावीर चषक असेल, उत्कृष्ट फलंदाज चषक असेल, उत्कृष्ट गोलंदाज चषक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे चषक ज्यांच्या सौजन्याने आपल्याला लाभलेला आहे. अर्थातच घाटवण गावचे दिलदार व्यक्तिमत्व दिलीपदादा भगत यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. नितीनदादा बाधापुरे यांना मी विनंती करतो की दिलीपदादा भगत यांचा या स्पर्धेच्या निमित्तानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर जाऊया मैदानामध्ये. मैदानामध्ये काय घडलं गेलं धावफलकाकडे एक नजर टाकूया. 23 धाबा धावफलकावरती आहेत. विकेटचं पतन जितू मोरेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याची जागा मात्र मास्टर माइंड खेळाडू किरण जाधवने घेतले. इथे मात्र परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला गिरकी घेऊन फिरकी घेतले आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक देऊन चेंडू हा देखील ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. इथे आपण पाहतोय स्क्रीनवरती अगदी घाटवण गावचे एक दिलदार व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू खेळाडू आणि अनेक कित्येक काळ आपल्या संघासाठी खेळतायत. एक दिलदार व्यक्तिमत्व समाजसेवक दिलीपदादा भगत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला गेला. खूप खूप धन्यवाद दादा. असंच सहकार्य देखील तुमचं या स्पर्धेला इथून पुढे लाभावं असंच कमिटीच्या वतीने इच्छा व्यक्त केली जाते. इथे देखील परत एकदा जाऊया मैदानामध्ये. किरण जाधवने आपले हवा दाखवून दिले मैदानामध्ये. इथे देखील स्क्वेअर लेगच्या दिशेला गिरकी घेऊन फिरकी घेतले गोलंदाजाची. काय नेत्रदीपक फटका सजवला गेला षटकाराच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार खेचले गेले. धावफलकाकडे जाऊयात. 35 धाबा धावफलकावरती आहेत. इथे मात्र थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय गोलंदाज विजय कदम. शेवटचा चेंडू घेऊन निघालाय स्लोवर बन. इथे देखील गॅप सिलेक्शन शोधलं जाईल का? चांगला फटका खेळलाय जरूर लॉंग ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल पैकी करेल तोपर्यंत मात्र 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट हे चित्र आपल्याला बघायला मिळालं. फलंदाजींची जोडी आहे किरण जाधव तर दुसऱ्या बाजूला आहे अभिमन्यू जाधव. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 37 रन्स. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरासरी 18.5च्या सरासरीने हे धावांची गती आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा. आता मात्र कोणता गोलंदाज असेल तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक असेल टीम एकूव संघासाठी आणि तिसरं षटक घेऊन आलाय वैभव कदम. या खेळाडूला मात्र वैभव कदम गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. या खेळाडूला मात्र काय करायचंय? या खेळाडूला अगदी प्रेशर दडपण आणायचं आहे समोरच्या फलंदाजावरती. अगदी पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. सुरेख चेंडू हाताळला. अगदी फलंदाजाला चेंडू समजलेला नाहीये. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. नक्कीच या ठिकाणी थोडंसं पंचांमध्ये विचार विनिमय केलं गेलं आणि वाईड घोषित केलंय म्हणजे एक अवांतर धाव. चेंडू जरूर होता थोडा वाईड अँगल चेंडू होता. खराब चेंडू पाहायला मिळाला.
परत एकदा सज्ज वैभव कदम इथे मात्र स्लोवर बन आणि डायरेक्ट चेंडू. असे चेंडू जर तुम्ही अभिमन्यूला हाताळला, तर या चेंडूवरती नक्कीच षटकार असणार आणि हेच चित्र दाखवून दिलंय. अगदी अतिरिक्त उसळी घेणारा, अतिरिक्त हाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि हा 9 चेंडू देखील पंचांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि 9 चेंडूवरती मात्र षटकार खेचलाय. सुरेख फटका खेळला गेला अभिमन्यू जाधव यांच्या माध्यमातून. आता मात्र थोडंसं चलबिचल होताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईड हाताळला, त्यानंतर आता मात्र अतिरिक्त उंचीचा चेंडू हाताळला. एक कुठेतरी खराब चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय वैभव. तिथे मात्र पंच दिलगिरी व्यक्त करतायत. त्या चेंडूवरती नोड नाहीये. चेंडू असणार आहे, मात्र षटकार देखील असणार आहे. इथे मात्र परत एकदा चांगला चेंडू होता. चांगला चेंडू खेळून देखील काढलाय. इथे मात्र परत एकदा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. इथे देखील चेंडूने सीमारेषा ओलांडल्या. इथे मात्र मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला बघायला मिळते टीम कडबाडी सारख्या संघाच्या माध्यमातून. एकंदरीत धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 48 धावा, 48 रन्स ऑन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. ते देखील फुल टॉस चेंडू, फुल टॉस वरती कडक प्रहार जरूर आहे. चेंडू हवेमध्ये देखील आहे. तिथे काय घडलं जाईल? इथे देखील या चेंडूवरती किती धावा पाहायला मिळतील? फटका जरूर चांगला होता. मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होतं. अगदी उंची मात्र या चेंडूने जास्त घेतल्यामुळे सीमारेषा ओलांडली नाहीये. मात्र क्षेत्ररक्षकांची कमाल देखील पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी कुठेतरी धावा वाचवताना देखील 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील चांगला चेंडू हाताळलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसवताना बघायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सागर कदम चांगले यष्टीरक्षण करतायत. अगदी चेंडूवरती शेवटपर्यंत नजर रोखून ठेवतायत. परत एकदा सज्ज वैभव कदम हा देखील चेंडू काय असेल? पंच आमच्याकडे इशारा करता हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू आहे. एक अवांतर धाव देखील आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळत आहे. वैभव याचं 52 धावा धावफलकावरती आहे. तर शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ची ही मॅच ज्या पद्धतीने कडववाडी सारखा संघ खेळतोय, थोडस एकूण संघाचा संघ मात्र थोडंसं अडखळत गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. इथे देखील बॅटची एज लागून पाठीमागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवरती देखील चौकार बघायला मिळेल. पंच आमच्याकडे इशारा करतात. हा देखील चौकार आहे. म्हणजेच धाबा देखील ओसंडून वाहणार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसवला जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 56 धावांवरती. 56 धाबा धावफलकावरती आहेत. एकंदरीत चांगलं सरासरीने धावा जमवतायत. इथे मात्र चांगला चेंडू ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू. त्या चेंडूला मात्र खोदून काढलं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे चित्र मैदानामध्ये तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र अगदी शेवटचा चेंडू होता. केवळ 2च धावांवरती समाधान मानावं लागते फलंदाजांना. एकंदरीत धावफलकाकडे जाऊया. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत. 58 धावा, 58 रन ऑन स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्या आणि 9 रन्स टार्गेट असेल टीम A1 AQ संघाला. अगदी 58 धावांची तुफानी खेळी खेळले या फलंदाजांनी. एका बाजूला होते किरण जाधव, तर दुसऱ्या बाजूला अभिमन्यू जाधव, तसेच जीतू मोरे.
त्याने देखील चांगली खेळी केली आणि या 3 फलंदाजांच्या खेळीच्या जोरावरतीच अगदी 58 धावा म्हणजे 59 धावांचं टार्गेट ठेवलं A1 AQ या संघासमोर. थँक यू सो मच. आता सेमीफायनल क्रमांक 2चा आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया, की सारकळ गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तानाजीदादा जाधव आणि श्रीकांतदादा जाधव या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करेन, की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही सेमीफायनल क्रमांक 2च्या मॅचचा टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2ची मॅच खेळवली जाईल. एका बाजूला टीम आहे SCC अंबानी, त्यांच्या विरुद्ध आहे श्री साई क्रिकेट क्लब कातवडी बुद्रुक. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी विनंती करूया तानाजी दादा जाधव आणि श्रीकांत दादा जाधव सारकळ गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. खरं तर आज सारकळ टीम टॉप 4 मध्ये पोहोचलेली आहे आणि आता त्या टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी आज त्यांच्या गावातील ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. एका बाजूला टीम आहे कातोडी बुद्रुक, त्यांच्या विरोधात आहे अंबानी टीम. दोन्ही संघ मात्र टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत, परंतु सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच खेळत आहेत. कॉल कोण देणार, अंबानी की कातोडी बुद्रुक? कातोडी बुद्रुक टीमचे कॅप्टन कॉल करतील आणि सारकळ कडवाडी गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री तानाजी दादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलेला आहे आणि छापा असाच कौल देखील आलेला आहे आणि टॉस जिंकलाय कातोडी बुद्रुक या टीमने. टॉस जिंकलाय, सेमीफायनलची मॅच खेळताय, इथे जिंकताय तर फायनलचा प्रवास गाठताय, थेट फायनलमध्ये प्रवेश करताय. परंतु इथे पराभूत झाला तर तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी तुम्हाला जावं लागेल. महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? दुपारपासून म्हणजे मेहनत करण्यात आलेली आहे भरपूर आणि फायनलला जाण्याचं स्वप्न आहे. तर आम्ही फिल्डिंगच करू. आज एकंदरीत अमोल देवरे यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारला. सातत्यपूर्वक तुमच्या गावाच्या टीमसाठी चेन्नई टू नवी मुंबई किंबहुना मुंबई प्रवास करत असतात. एकंदरीत या मॅचमध्ये त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील का? हो, पारंब्य ब संघावर जी मॅच झाली ती खूप इंटरेस्टिंग होती. ती मॅच जिंकू की हरू हे लास्ट बॉलपर्यंत माहीत नव्हतं. कारण का पारंब्याची फिल्डिंग पण चांगली होती आणि त्यांची बॉलिंग पण आणि स्ट्रॅटेजी पण चांगली होती. तर ते त्यावेळेला एक्सपिरियन्स प्लेयरचा अमोल देवरे यांनी चांगली बॅटिंग केली. तर पुढे पण त्याच्याकडनं हीच अपेक्षा असेल. अगदी बरोबर आहे. परंतु आपण जाऊया अंबानी टीमच्या कॅप्टनकडे. मयूर, खरं तर आज अंबानी टीमचं तू नेतृत्व भूषवलेलं आहेस आणि तुझ्या नेतृत्वाखाली आज अंबानी संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेला आहे. परंतु ही मॅच महत्त्वाची. इथे जिंकताय तर फायनलमध्ये प्रवेश करताय. आज एकंदरीत तुझ्या टीमबद्दल काय सांगशील? आणि खरं तर आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 50 ला जाण्याचा प्रयत्न असायला लागला. कारण आमचे विवेक आणि यश दोघं पण त्या तर 50 प्लस करण्याचा प्रयत्न राहील आमचा. आज तुझ्या टीमने तुझ्यावरती जो विश्वास दाखवलाय, त्याला तू विश्वास अगदी सार्थ देखील ठरवला. एकंदरीत तुझ्या टीमबद्दल काय सांगशील? सगळे प्लेयर एक चांगले खेळतायत. त्यांचा ते गेम आतमध्ये दाखवतायत. त्यामुळे खूप भारी वाटतं. थँक यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला टीम आहे अंबानी, त्यांच्या विरुद्ध आहे कातवडी बुद्रुक. सेमीफायनल मॅच क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच रफ अँड टफ होईल. कारण एकीकडे गोलंदाजीचा तिखट मारा आहे, तर दुसरीकडे बॅटिंग लाईनअप चांगले आहे. त्यामुळे सेमीफायनल क्रमांक 2 देखील तितकीच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया, जिथे सारकळ कडव आणि A1 क्रिकेट क्लब AQ या दोन टीमच्या दरम्यान तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया धावतं वार्तांगण, कासपटा टेनिस क्रिकेटचा एक सदाबहरदार आवाज, मराठी भाषेतील एक चांगला आवाज कुलदीपजी शेडगे सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. थँक सो मच सर. इथे आपण जाऊया मैदानामध्ये. तिथे रंगले मॅच. एका बाजूला आहे एकयू संघ तर दुसऱ्या बाजूला आहे कडपवाडी सारकळ संघ. प्रथमतः फलंदाजी करताना अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 59 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय 18 चेंडूमध्ये A1 AQ या संघासमोर आणि या
59 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील सज्ज आहे. एका बाजूला आहे विजय कदम तर दुसऱ्या बाजूला आहे अनिकेत. तर गोलंदाजी मार्कवरती देखील अनिकेत सॉरी संकेत जाधव गोलंदाजी मार्कवरती आहे. अगदी त्या खेळाडूकडे भन्नाट वेग आहे आणि त्या अतिशय वेगाने देखील गोलंदाजी कित्येक वेळा आपण त्याची पाहिलेली आहे. पहिले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय संकेत पहिला मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र 2 धावांनी देखील खातं खोललं गेलंय टीम एकयू संघाचं. इथे देखील काय घडलं गेलं भन्नाट वेगाने अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या विजय कदम याच्या. संकेतने दाखवून दिलाय माझ्याकडे वेग आहे आणि त्याच वेगाने मी संकेतने दाखवून दिलाय माझ्याकडे वेग आहे आणि त्याच वेगाने मी यष्ट्या देखील उद्ध्वस्त करू शकतो. हे चित्र मैदानामध्ये त्याने दाखवून दिलं. अगदी विजय कदम अगदी स्वस्तात माघारी परतलाय. प्रेशर असेल, दडपण असेल, मात्र या प्रेशर आणि दडपणमध्ये मात्र विजय कदम माघारी परतताना पाहायला मिळतं. अगदी स्वस्तात माघारी परतला. प्रेशर होतं, दडपण होतं. मात्र त्या प्रेशर दडपणमध्ये त्याला चांगली फलंदाजी करायची होती. ती फलंदाजी मात्र त्याच्यापासून झालेली नाही आहे. थोडासा हताश असेल, निराश असेल, त्याची जागा मात्र घेईल आता नामदेव कदम. हा देखील एक अष्टपैलू चांगला खेळाडू आहे. कित्येक वेळा त्याने देखील चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. इथे मात्र कामगिरी करायची आहे आपल्या संघासाठी. धावा बनवायचे आहेत आपल्या संघासाठी. इथे मात्र खराब चेंडू आलाय. पंच आमच्याकडे ओढले गेले. खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एक बंतर धाव देखील धावफलकावरती ॲड केली जाईल. नामदेव कदम याला चांगली खेळी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. तिथे मात्र परत एकदा भन्नाट वेगाचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज संकेत चांगली गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाची गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजाला बीट करताना हा पाहायला मिळतोय वारंवार हा गोलंदाज. इथे मात्र नामदेवने बॅट फिरवलंय. त्याने देखील दाखवून दिलंय मी देखील चांगली फलंदाजी करू शकतो. मी देखील इथे थांबायला आलेलो नाहीये आणि अगदी लोंगांच्या दिशेला एक नेत्रदीपक कणकणीत षटकार ठोकून दिलाय आणि इरादे देखील स्पष्ट केलाय आपल्या संघासाठी. ज्या वेळेस माझ्यावरती जबाबदारी येईल नक्कीच मी त्या जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि ते चित्र मैदानामध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. नामदेव कदम एक आशेचा किरण बनावं लागेल इथून पुढे आपल्या संघासाठी. इथे देखील मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. पॅडलाईन गोलंदाजी केली गेली होती. मात्र छोटासा क्षेत्ररक्षक पाठीमागच्या दिशेला तैनात आहे. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी छोटा क्षेत्ररक्षक जरी असला तरी त्याचं अचूक लक्ष मात्र चेंडूवरती होतं आणि चांगली फेकी देखील यष्टिरक्षकाच्या हातामध्ये त्याच्या माध्यमातून केली गेली. एकंदरीत एका षटकाचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा. इथून पुढे आवश्यकता असेल 12 चेंडू 49 धावा. गोलंदाजी मार्कवरती किरण जाधव परत एकदा सज्ज झालेत. 12 चेंडू 49 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा हा सामना. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. मास्टर माइंड खेळाडू सारखं गावचा एक सितारा, एक अष्टपैलू खेळाडू किरण जाधव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे समोरच्या फलंदाजाचा स्टान्स आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र तो करतोय. इथे देखील या चेंडूला खोदून काढलाय. नामदेव कदम चांगला फटका खेळला होता समोरच्या दिशेला. इथे मात्र काय घडलं जाईल चांगलं क्षेत्ररक्षण देखील जरूर झालं होतं त्या ठिकाणी. इथे मात्र काय होईल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाउंड्री लाईन वरती. यस फक्त 2च धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता. चांगला फटका देखील होता. इथे देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्या चेंडूला खोदून काढलाय समोरच्या दिशेला. एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीच्या धावा पाहायला मिळणार नाहीत आणि इथून पुढे मात्र एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. मोठे फटके खेचावे लागतील. चौकार षटकावर खेचावे लागतील. कारण लक्ष थोडं खूप असं अवघड आहे. 9 चेंडू अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत.
13 धावा धावफलकावरती आहेत. अगदी चांगली गोलंदाजी करतोय किरण. यॉर्कर पद्धतीचे चेंडू हाताळतोय. फलंदाजाला मोठी संधी देत नाहीये मोठे फटके मारण्याचे. केवळ एकेरी धावावरती समाधान मानावं लागतं. इथे फलंदाज अनिकेतला देखील परत एकदा सज्ज असेल नामदेव कदम. या खेळाडूकडे अनुभव आहे. चांगले फटके खेळतोय. मात्र थोडंसं आव्हान अवघड आहे. जर सुरुवात मात्र चांगली झाली असती तर नक्कीच या खेळाडूने देखील दाखवून दिलं असतं मैदानामध्ये. मी देखील चांगली खेळी करू शकतो. लॉंग ऑफच्या दिशेला चांगला फटका सजला गेलाय. केवळ एकच धाव आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र खराब फेकी पाहायला मिळाली आणि खराब फेकीचा मोबदला मात्र 2 धावांमध्ये बघायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावफलक पुढे सरसवलं जाते. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 16 धावांवरती. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 43 धावा. अवघड असं आव्हान आहे. इथे मात्र गोलंदाज चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 2 षटकांची देखील समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं षटक मी म्हणेन टीम कडवारी सारखं संघासाठी हाताळलं गेलं किरण यांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 43 धावा. खूप खूप अवघड असं आव्हान आहे टीम एकयू संघासाठी. इथे मात्र अगदी सकाळपासूनचा प्रवास जर पाहायला गेलं तर एकयू संघाचा चांगला राहिला होता. चांगली सुरुवात इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी वेदांत आलेत. हा देखील एक युवा खेळाडू आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत जाधव त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. त्याला संधी दिली आहे. गोलंदाजी करण्याची लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार तदनंतर मात्र कमबॅक केलाय आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी धाडलंय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. बोटांची जादू मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि अगदी अनिकेतला देखील माघारी परतताना यशस्वी ठरला गेला. वेदांत एक अष्टपैलू खेळाडू आहे. उभरता सितारा टीम कडपवाडी सारखं संघासाठी पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज सोमनाथ दाखल झालेत मैदानामध्ये. नक्कीच आपण चर्चा करत होतो टीम A1 एकयू संघाची अगदी सकाळच्या 17 पासून चांगली खेळी करत होता. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये जरूर पोहोचला गेला. मात्र थोडंसं दडपणाखाली खेळताना आपल्याला संघ पाहायला मिळाला. मात्र इथपर्यंतचा प्रवास देखील चांगला ठरला गेला. नवीन फलंदाज सोमनाथ दाखल झालेत मैदानामध्ये. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. इथे देखील चांगला चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय. गॅप सिलेक्शन शोधला गेलाय. चौकार खेचला गेलाय. इथे मात्र अगदी डगआउट मधून टीम A1 एकयू संघाच्या माध्यमातून टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. अगदी विजयापासून आम्ही फार दूर आहोत हे माहिती आहे. मात्र आमचे फलंदाज चांगली फलंदाजी करतात आणि त्यांना दाद देण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे मात्र परत एकदा निर्धाव चेंडू विकेटचं पतन. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज वेदांत जाधव याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल शुभम. आतापर्यंत आपण अगदी विचार करत होतो A1 एकयू संघाचा. तसाच प्रवास देखील आपण पाहूया आता टीम कडपवाडी सारखा संघाचा. अगदी 2026-27 या हंगामामधील पावसाळी रबर बॉल ही स्पर्धा आहे. अगदी आपल्या हक्काची तुमच्या आमच्या मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार मुंबई आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 2026-27च्या हंगामाची सुरुवात आहे. एक चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपल्या असोसिएशन मधील संघांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम मात्र सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशननं केलेलं आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली कडवाडी सारखं संघाची. अगदी सकाळपासून मात्र चांगली खेळी करतोय. इथे मात्र काय घडलं गेलं
इथे देखील षटकार खेचला गेला शुभमने. वेदांत वरती अगदी तुटून पडला गेला. परत एकदा डगआउट मधून टाळ्यांचा वर्षाव होत आहे. आपल्या फलंदाजांना दाद दिली जाते. जरूर मॅच या ठिकाणी जिंकले टीम कडबवाडी सारखं संघाने. बेस्ट ऑफ लक असतील कडबवाडी सारखं संघ. तर हार्ड लक असेल टीम F1 AQ या संघासाठी. थँक्यू सो मच. मी थांबतो, मात्र आपण थांबू नका. इथून पुढे आवाज ऐकाल. अर्थातच कासपठारचा एक गोड आवाज. तो आवाज मात्र घुमला गेला अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये. अर्थातच कासपठार विभागाचे एक चांगले नेतृत्व, एक चांगले समालोचक, अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या समालोचकाने सर्वांची मनं वेधली. अर्थातच तुषारजी जांभळे सर आवाज ऐकाल इथून पुढे. थँक्यू सो मच.